नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आपण बघा ज्या शॉर्ट कुर्तीची कटिंग केली ना त्याची स्टिचिंग बघणार आहोत। या ठिकाणी बघा अगोदर आपण गळा रेडी करून घेणार आहोत। जो समोरचा पार्ट आहे ना तो बघा सुईचा ठेवला आहे आणि जी पट्टी आपण कट केली ती बघा त्याची उलटी ठेवून कडेकडेने गळ्याच्या आपण शिलाई मारून घेणार आहोत। या ठिकाणी मी कॅनव्हास नाही वापरला, तुम्ही कॅनव्हासवरती पण गळा कट करू शकता। बघा एकदम सिंपल कुर्ती आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते, नक्की ट्राय करून बघा। आता बघा अगोदर काय करू आपण, इथं आपला सेंटर आहे ना तिथं कट देऊन घेऊ, म्हणजे गळ्याचं आहेत ना कट एकदम व्यवस्थित। आता थोडंसं फोल्ड करायचं आपल्याला, एक शिलाई मारून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग वगैरे नाही करायची, डायरेक्ट पट्टी फोल्ड करायची आणि कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहे, एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। बघा गळा व्यवस्थित पकडायचा आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा मी एक दाबटीप देऊन घेत आहे। आता आतच्या साईडने बघा एक फोल्ड करायचा आपल्याला आणि सर्व शिलाई देऊन घ्यायची आहे त्याला अशा पद्धतीने। अगोदर बघा मी साईडने शिलाई देत आहे, नंतर आपण एक शिलाई द्यायची आहे त्याच्यावरती कडेने। साफ कापड बघा मी साईडला पकडलेलं आहे, कापडावरती डायरेक्ट शिलाई नाही देत आहे। बघा अशा पद्धतीने जसं आपण गळ्याला पायपिंग वगैरे करतो ना सेम त्याच पद्धतीने बघा इथं पट्टी फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे साईडने। आता हीच पट्टी जी आपण आहे ती बघा अशी फोल्ड करायची आणि त्याच्या कडेकडे एक शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने म्हणजे आपल्या गळ्याचे आहे ना फिनिशिंग पण छान येते। तुम्ही वाटलं तर हात शिलाई सुद्धा या ठिकाणी करू शकता। बघा आपला व्ही नेकचा हा गळा तयार झाला आहे। आता आपण काय करू, दुसरा पार्ट घेऊ, याच्यावरती सुद्धा आपल्याला बघा एक क्रॉसमध्ये पट्टी मी कट करून घेतली आहे। सेम आपण जसं ब्लाऊजला पायपिंग करतो ना सेम त्याच पद्धतीने पट्टी जोडायची आहे, फक्त आजच्या साईडने फोल्ड करायची आहे। याची पायपिंग वगैरे करायची आपण काहीच गरज नाही आहे। बघा अशा पद्धतीने मी आता ही पट्टी आहेत ना ती जॉईंट करून घेत आहे। आता पट्टीला सुद्धा बघा थोडंसं फोल्ड करायचं आपल्याला, एक्स्ट्रा जे कापड आहेत ना ते फोल्ड करायचं, एक शिलाई देऊन घ्यायची आहे। नंतर आजच्या साईडने आपल्याला फोल्ड करून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। आपल्याला पायपिंग नाही काढायची याची, जसं आपण पुढच्या वेगळ्याला केलं ना सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी करायचं आहे। बघा अशा जर कुर्त्या वगैरे तुम्हाला फ्रॉक वगैरे जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान कापड आहे, तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे कापड म्हणजे भेटतील, कॉटनमध्ये असे वेगवेगळे कापड तुम्हाला चे फ्रॉक किंवा लांब कुर्ती, शॉर्ट कुर्ती, 3 लेअरचे फ्रॉक, 1 पीस पाहिजे असेल तर शिवून भेटतील। आता या ठिकाणी बघा आपण दोन्ही पण शोल्डर आहेत ना एकावरती एक ठेवून शिवून घेतले आहे। गळ्याच्या साईडने थोडंसं जास्त कापड पकडायचं म्हणजे आपला गळा वगैरे आहे तो उतरणार नाही। अशा पद्धतीने बघा आपले डबल शिलाई मारून दोन्ही पण साईडचे शोल्डर जॉईन झाले आहेत। आता या ठिकाणी बघा आपण जी बाई कट केली ना तर एका साईडने त्याला काठ आहेत ना त्याच्यामुळे आपण इथे डबल फोल्ड नाही केलं। तुमचं जर काठ वगैरे जर नसेल तुम्ही डबल फोल्ड करून शिलाई मारा। मी इथं बघा सिंगलच फोल्ड केलेला आहे कारण याला काठ आहे, याचे धागे दोरे जे आहेत ते निघणार नाही। आता याला तुम्ही एक डबल शिलाई पण देऊन घेऊ शकता, बघा एक दाबटीप बी कडेने एकदम। आता समोरचा भाग बघा मी व्हिडिओ दाखवला होता, तुम्हाला कटिंग नव्हता केला। मी ज्यावेळेस स्टिच करते ना त्यावेळेस त्या समोरचा भाग आहे तो कट करते, बघा जो शेप आहेत ना राऊंडचा तो मार्किंग करून घ्यायचा आपल्याला कुठला भाग कुठं लावायचा आहे ते। बघा अशा पद्धतीने सेंटरला आपण कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जे कट आहेत ना तो आपल्या बरोबर शोल्डरवरती आला पाहिजे, याच्याने बाई एकदम व्यवस्थित लागली जाते। आता इथं बघा व्यवस्थित आपण बघा चेक करून घ्यायचं आहे आपली बाई एकदम परफेक्ट वगैरे आहेत का नाही। जर बाई एकदम मोठी वगैरे झाली काही झालं ना तर मग आपलं काय होतं, पाठीमागचा भाग आणि पुढच्या भागात थोडंसं पार्ट खालतीवरती होतात आणि जे काखेतले पॉईंट असतात ना ते पण खालतीवरती होतात। ते थोडंसं मला एक्स्ट्रा वाटलं बघा, मी थोडंसं छाटून घेतलं आहे। या लहान लहान स्ट्रिक आहेत ना
ते आपण जर लक्षात जर ठेवलं ना तर आपला अजिबात ड्रेस वगैरे बिघडत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये छान येतो. आता जो कट दिला आहे तो बघा आपण शोल्डरवरतीच ठेवला आहे. बघा एकदम आपली कुठंही कापड कमी किंवा जास्त झालं नाही, एकदम परफेक्ट असं बसलं आहे. याला पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आपल्याला. आता या ठिकाणी बघा आपण डबल शिलाई करून घेतली आहेत. आता सेम याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाई आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. चला मी दुसरी सुद्धा बाई जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघा इथे मी दुसरी बाई जॉईन करून घेते व्यवस्थित सेंटरला ठेवून. या ठिकाणी दोन्ही पण बाई आपली जॉईन झाल्या आहेत. आता फिटिंग करून घेऊ आपण ड्रेसची. आता ही बघा 3/4 बाई आहे, त्याचा आपलं दंड घेर टाकून घ्यायचा आहे जेवढा असेल तेवढा. इथं बघा 5 होतं माझं, 5 वरती मार्किंग केली आहे. आणि आता मी बघा डायरेक्ट फिटिंगचं माप टाकणार आहे. साईडने आपण 2-2 इंच सोडून द्यायचं आहे. तुम्ही टेपनी पण हवं तर मोजून घेऊ शकता, कारण अर्धा इंच मी लुजिंग ठेवला आहे त्याच्यामध्ये. बघा व्यवस्थित असं पकडून जिथं आपलं बघा आपण सीट घेरचं माप टाकलं होतं ना त्या ठिकाणी आपण कट देऊन घेतला होता, तिथे येऊन आपल्याला सुई थांबवायची आहेत. बघा अशा पद्धतीने डबल शिलाई बघा मारून घ्यायची आहे. सुई काढायची नाही, तशीच रिटर्न घ्यायची आपल्याला वरच्या साईडला बाईकडं. बघा अशा पद्धतीने आपलं एक साईडने बघा फिटिंग झाली आहे. आता आपण कट तयार करून घेऊ. तर बघा खालच्या साईडने असं डबल फोल्ड करायचं. जिथं बघा आपली शिलाई होती ना तिथं येऊन बघा आपल्याला सरळ शिलाई थांबवायची आहे. सुई आतमध्येच ठेवायची कापडामध्ये. बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि चौकोन करायचं आपल्याला. बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे कट बनवायची. बघा अशा पद्धतीने आपण कट तयार करून घेतला आहे. आता फक्त याच्यावर आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे. तुम्ही जी मोठी कुर्ती असते ना, मोठा टॉप असेल त्याला सुद्धा अशा पद्धतीने कट तयार करायचं. आता एक शॉर्ट कुर्ती आहे म्हणून आता कट पण छोटा वाटेल तुम्हाला. बघा मस्त आपला कट तयार झाला आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला कट तयार करून घ्यायचा आहे. फिटिंग आणि कट, फिटिंगचं माप टाकायचं. बघा अशा पद्धतीने आपण फिटिंगचं माप आहेत ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही पण साईडला बघा आपलं जिथं सीट आहेत ना तिथं आपण सुई थांबवली होती, सेम सारखं झालं पाहिजे अशा पद्धतीने. पुन्हा रिटर्न एक डबल शिलाई द्यायची आहे. म्हणजे शिलाई एकदम व्यवस्थित मजबूत होते आणि आपला कट पण व्यवस्थित तयार होतो. आता बघा दुसऱ्या साईडचा सुद्धा कट आपण तयार करून घेणार आहोत. डबल फोल्ड करायचं. अशा पद्धतीने आता कटची जी रुंदी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. इथं बघा व्यवस्थित जसं आपण त्या साईडला केलं ना सेम त्याच पद्धतीने आपण या साईडला सुद्धा कट तयार करून घेतला आहे. आपण याच्यावरती सुद्धा एक दाब टीप द्यायची आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा बघा आपल्याला घेर आहेत ना त्याला सुद्धा फोल्ड करून शिलाई मारायची आहे आणि त्याला सुद्धा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता इथं कट नाही म्हणजे कापड आहेत ना त्याला आपलं किनार आहेत ना त्याच्यामध्ये डबल फोल्ड करायची गरज नाही आहे. तुमचे धागे दोरे जर असेल तर तुम्ही डबल फोल्ड करा. आता याच्यावरती आपण एक दाब टीप देऊन घेऊ. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा फोल्ड करून शिलाई मारून घेऊ आपण. जो घेरा असतो त्या साईडला बघा खालच्या साईडला आपल्या बघा. आता दुसऱ्या साईडला पण आपण करून घेऊ. बघा असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारायची आणि एक दाब टीप द्यायची. आपला ड्रेस तयार झाला आहे. तुम्हाला दाखवते याचा फायनल लुक. एकदम साधा सिंपल आहे, दिसायला पण छान दिसतो आणि शिवायला पण बघा छान आहेत. तर बघा कसा झाला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा तुम्हाला दाखवते अगदी घरच्या घरी आपली शॉर्ट कुर्ती तयार झाली आहे. धन्यवाद.